प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकजागर. आज या कार्यक्रमात ज्योती गायकवाड यांचं कविता वाचन ऐकूयात. रसिक श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, लोकजागर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी बालाजी कवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात ज्योती गायकवाड यांचं काव्य वाचन. मी ज्योती गायकवाड. माझ्या कवितेचं नाव आहे आई. या माझ्या कवितेमध्ये आईचे ममत्व आणि महत्व मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती लिहू तुझ्यावर, किती करू कविता, किती लिहू तुझ्यावर, किती करू कविता, अपार तुझी माया, तू आभाळ ममता. आधार लिला तू खरा घराचा आधार, आधार लिला तू खरा घराचा आधार, मातृत्वाने तुझ्या किती पेलावा भार. तू खोप्यातली चिमणी पिल्ला भरविते घास, तू खोप्यातली चिमणी पिल्ला भरविते घास, तुझ्या विना जग वाटे सुना सुना भास. तू अंगणातली तुळस वर घराचा कळस, तू अंगणातली तुळस वर घराचा कळस, भर उन्हातही बहरावा माळ राणी पळस. किती मोल करावे तुझ्या आईपणाचे, किती मोल करावे तुझ्या आईपणाचे, कर्तृत्वाने दिले तुला भाग्य आई होण्याचे. किती लिहू तुझ्यावर, किती करू कविता, अपार तुझी माया, तू आभाळ ममता, तू आभाळ ममता. यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे जगाचा पोशिंदा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो आणि त्याच्या कष्टावर हे जग जगत असते. परंतु कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ पडला तर परिस्थितीने ग्रासलेला शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. आणि अशा वेळेला आत्महत्या न करता त्यांचं मनोबल वाढावं या दृष्टिकोनातून, या आधारावर माझी ही रचना आहे जगाचा पोशिंदा. मरणावर मात कर, जगण्यावर प्रेम कर, मरणावर मात कर, जगण्यावर प्रेम कर, हिमतीने लढगड्या पाठीशी उभा आहे, जगाचा तू पोशिंदा, मग जीवावर का राग आहे. युद्धात आणि जीवनात मिळवायचं तरी काय असतं, युद्धात आणि जीवनात मिळवायचं तरी काय असतं, आणि दुष्काळ पडला म्हणून एवढ्यात का हारायचं असतं. स्वतःला सांगून बघ, मनाला पटवून बघ, स्वतःला सांगून बघ, मनाला पटवून बघ, काळ्या मातीतून सोनं काढून जनतेला दाखवून बघ. तुझ्यासाठी अवघड नाही, तुझ्यासाठी अवघड नाही, कष्ट करणं जड नाही, मोती घामाचे गाळून बघ, मेहनतीला तुझ्या तोलून बघ. स्वतःसाठी जगून बघ, घरासाठी हसून बघ, स्वतःसाठी जगून बघ, घरासाठी हसून बघ, दगडातून वर निघणाऱ्या रोपट्यांपासून शिकून बघ. मी अजून जिंकलो नाही, मी अजून जिंकलो नाही, शर्यत अजून संपली नाही, बस एवढंच स्वतःला सांगून बघ. मरणावर मात कर, जगण्यावर प्रेम कर, हिमतीने लढगड्या पाठीशी उभा आहे, जगाचा तू पोशिंदा, मग जीवावर का राग आहे, मग जीवावर का राग आहे. यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे जात. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या जातीचा, वेगवेगळ्या गटात मोडला जातो आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा तेवढाच गर्व असतो. परंतु कुठल्याही जातीला कमी लेखणे, तुच्छ मानणे योग्य नव्हे. जातीमुळे आपापसात होणारे तंटे मिटवून केवळ मानवतेच्या कल्याणासाठी एकरूप होणे मी या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आजही माझ्या देशाला गरज आहे आत्मभानाने जगण्याची, आजही माझ्या देशाला गरज आहे आत्मभानाने जगण्याची आणि स्वतःमधलं स्वत्व ओळखून स्वाभिमानाने राहण्याची. कशाला पेटवता माणुसकी, कशाला पेटवता माणुसकी, पेटवायचाच असेल वनवा तर पेटवा जातीयतेचा आणि अमानुष बलात्काराचा. बेड्या घाला अन्यायाला, बेड्या घाला अन्यायाला, कैद करा जन्मभरासाठी, पुन्हा तोंड काढणार नाही जातीयतेच्या विळख्यातून एक जात दुसऱ्या जातीसाठी. आत्मभान जपून, आत्मभान जपून मनसोक्त जगा,
समता बंधुता न्याय राखून केवळ मानवतेच्या कल्याणासाठी हे सर्व अंगीकारताना जागरूकता असायला हवी अंगी. कारण जातीच्या भडक्यात इतरत्र कुठलीही जात आगीचा डोंब घेणार नाही. यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे पाठवणी. या कवितेमध्ये सासरी जाणाऱ्या मुलीच्या मनाची मी व्यथा मांडलेली आहे. सोडवेना आज मला माझ्या आईचा पदर भरलेल्या काळजात आला आसवांचा पूर. बघा आई काय म्हणते. नाही सोसवत मला पोरी तुझं जाणं दूर, तुझ्या विना जगन मन करी हुर हुर. आई सावर स्वतः मला जाणं झालं किती जड, किती तुझं हळवं मन मला येणार का बळ. पोरीच्या नात्याची फाळणी झाली मांडवात, रीत सांगण्या जगाची आज आली या वरात. बंधू माझा पाठी राखा ढसा रडला, घेऊन उराशी आज बाप कवटाळला. नैनी सखींच्या अश्रू कसा अश्रूंचा डाव, माझी पाठवणी करण्या आज जमला सारा गाव. कालची अल्लड सोनुली जणू समजविण्या दारात, दोन्ही घराचे मी भाग्य जणू दिव्याची वात. याहूनही सांगा बाबा काय हवं माझ्या नशिबात. आई तुझ्या संस्काराची मी घेतली शिदोरी, बाबा तुमचे नाव करीन मी माझ्या दिलेल्या सासरी. यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे खुशाली. या माझ्या कवितेमध्ये आईने आपल्या मुलाविषयी व्यक्त केलेली भावना यामध्ये दिसून येते. 9 महिने 9 दिवस उदरात तुला वाढविले, इवल्या तुझ्या बालपणाला अंगा खांद्यावर खेळवले. हे सारं हवं तर विसरून जा, मनी ऑर्डर नको आता, मुला तुझी मला फक्त खुशाली कळवत जा. पाऊल तुझं पहिलं पाहून मीही तुझ्यासोबत चालायचे, दूड तू चालताना तुझ्यासोबत पडायचे. हे सारं काही हवं तर विसरून जा, मनी ऑर्डर नको आता, मुला तुझी मला फक्त खुशाली कळवत जा. धावता तुझ्यासोबत मी कधी लहान व्हायचे, इवल्या तुझ्या हाताला धरून सारं अंगण फिरवायचे. हे सारं काही हवं तर विसरून जा, मनी ऑर्डर नको आता, मुला तुझी मला फक्त खुशाली कळवत जा. झोप तुला येत नसे अंगाई मी गात असे, चांदोबा झोपलास का कानात तुझ्या सांगत असे. हे सारं काही हवं तर विसरून जा, पण मनी ऑर्डर नको आता, मुला तुझी मला फक्त खुशाली कळवत जा. कधी झालास मोठा कळले देखील नाही, पाखरू होऊन उडालास पंख घारीचे घेऊन. घर केलंस पोरक मीही झाले परकी, दुःख भरल्या काळजात दाटून आल्या सरी. तुझ्या दूर जाण्याने गाव झाला भक्कास, रस्ते झाली सुनी, पण तुझाच भास होई आता माझ्या कानोकानी. तुझ्या सुखासाठी मी सारं काही सहन करीन, तू सुखी राहावास एवढीच प्रार्थना करीन. पण एक सांगते मुला, भावना माझ्या कळतील तू बाबा झाल्यावर, मग वेदनेची हुंकार येईल अंतकरणातून बाहेर. बालपणीच्या आठवणी मग आठवत राहतील तुला, तेव्हा मनी ऑर्डर नको मुला, फक्त खुशाली कळवत जा मला. यानंतरच्या माझ्या कवितेचं नाव आहे चिमणी. ह्या माझ्या कवितेमध्ये